सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. तर आमच्या किशोरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. नंदुदादांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते आपण तसेच कुणालजी पाटील वलवली यांचा इकडे सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. या दादा आपला सन्मान स्वीकार आपण करायचा आहे. ते सन्मान करण्यासाठी विनंती करतोय आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नंदुदादा मात्रे यांना की आपल्या शुभास्ते आपण कुणालजी पाटील वलवली यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. तर पहा आईस्क्रीमची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. सर्व प्रेक्षक असतील खेळाडू असतील सर्वांना विनंती आपण आमच्या अगदी मेन स्टेज समोर जे मुख्य अतिथी कक्ष तसेच जितेंद्रजी म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. नंदुदांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण जितेंद्रजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर सिद्धी करोले गावातील रुपेशजी पाटील आपला देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. त्यांना देखील विनंती आपल्या देखील सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. गावदेवी चषक 2026 मध्ये आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचा आम्ही मनाच्या अंतकरणाने आणि मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. तुम्ही पाहताय रुपेशजी पाटील सिद्धी करोले यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना मॅच देखील सुरू अगदी महत्वाची मॅच आहे. तर पुण्याची एकदा आपण मॅचच्या तसेच नरेश शेठ म्हात्रे यांचा देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. अगदी पिसारवे गावातील म्हणजे समाजसेवक मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. तर नरेश दादांनी विनंती आपण देखील आपल्या देखील सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. तर नेक्स्ट मॅच पडली आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आहे. तुम्ही पाहताय उसरली निश्चितच सानविलियम पडले टीम असेल आणि त्यांच्या विरोधात खेळणारा उसरली संघ 4 षटकांमध्ये समाप्त होतील. आपण दोन्ही संघांना एक अगदी मुख्य अतिथी कक्षामध्ये येणं गरजेचं असेल. त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. आता मात्र मॅच सुरू आहे. अगदी मॅच अगदी महत्वाची आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही आहे. आपण बोलतो लगेच कॉम्बॉक्समध्ये. तर प्रतीक बुर्दुलचे आमचे एक मित्र त्यांचं देखील करूया स्वागत. तर कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा दीपकजी पाटील सरांगर तुम्ही त्या ठिकाणी आवाज ऐकाल. थँक्यू सो मच. बाद सुरू इकडे एका बाजूला आई गावदेवी CSK सिद्धी करवले संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान बुर्दुल आणि पहिले षटक भूषण पाटीलला एक विकेट सुद्धा प्राप्त झाले. 1-1 अशी सध्याच्या घडीला नाजूक सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल सिद्धी करवले संघाची. भूषण पाटील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल थोडासा लोवर फुल टॉस होता लेग स्टिकवर. ऑब्व्हियसली पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. एक अतिरिक्त रन आणि आणखीन एक रन या ओव्हरमध्ये व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये झालेत. तर बंटीसाठी एक पारितोषिक आलं होतं. निवृत्ती पाटील साहेब तुर्बे बंटीसाठी लगातार 3 षटकारांना 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा दिशाहीन आणखीन एकदा करत दिशा भरकडले. भूषण पाटील एक चांगला गोलंदाज ओळखला जातो बुर्दुल संघासाठी. सगळ्या रिदम मध्ये चांगली लाईन लेंथ मध्ये खरं तर गोलंदाजी करणारा, परंतु समोर लेफ्टी बॅटर आहे आणि त्याच्या समोर आता मात्र थोडासा कशा पद्धतीने गोलंदाजी करायची हा सुद्धा प्रश्न जेव्हा पडतो. कारण नॅचरल जो लेग ब्रेक असतो. हुक शॉट फाईन लेगला जेल टिपलाय. आय थिंक तिकडे मात्र याच फलंदाज होईल बाद आणि दुसरी सफलता भूषण पाटीलला आणि सिद्धी करवले संघाला लागलाय. हा दुसरा धावसंख्या अवघी 3 असताना 3ही धावा ज्या आल्यात आतापर्यंत व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आल्यात आणि 2 फलंदाज प्रमुख त्यांना पास झालेत आणि भूषण पाटील संघाचा स्ट्रायकर बॉलर आहे आणि नेहमीच त्याच्या गोलंदाजी चर्चा असते. बऱ्याच वेळेला बुर्दुल टीमसाठी मोठं योगदान असतं या गोलंदाजाचं आणि तशीच भन्नाट सुरुवात मात्र करून दिली आहे. दुसऱ्या बाजूला आई गावदेवी CSK सिद्धी करवलेनं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिल्या षटकामध्ये तरी आतापर्यंतचा हा जो निर्णय होता तो सपशेल फोल आहे ठरवलाय. कारण आतापर्यंत अपयशी राहिलेत फलंदाज. धाबा सुद्धा आलेल्या नाहीयेत. 3 ज्या धाबा आल्यात त्या संपूर्णपणे व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आल्यात आणि 2 फलंदाज शून्यावर बाद झालेत. पहिल्यांदा विकी पाटील शून्यावर बाद झाला, त्यानंतर बंटी पाटील सिनियर बाद झाला, पुन्हा बंटी पाटील आला. भूषण पाटील
ओ भूषण पाटील वर आक्रमण केलंय समोरच्या दिशेला, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाबांकरता. बंटी पाटील जसा मैदानामध्ये आला सेटच होऊन आलाय. सिद्धी करवल्यावरून अशाच आविर्भावामध्ये भूषण पाटीलच्या अगेन्स्ट मात्र पहिलाच बॉलवर षटकार आणि थोडंसं टेन्शन दूर केलं असेल, कारण अगोदर 2 विकेट्स दोनही फलंदाज शून्यावर बाद झाले होते. तो दबाव होता, तो दबाव मात्र बाजूला काढलाय. वेगवान चेंडू होता इकडे, मात्र स्लाइडला आउटसाइड एज घेऊन गलीमध्ये फिल्डरला बीट केला आणि बॉल चाललाय थर्डमॅन बॉर्डर लाईनला. पाहूया तिकडे रन्स कंप्लीट झाल्या त्या 2 दुहेरी धाबांचं योगदान. तिसऱ्या धाबेसाठी मात्र सरसावलेला सुद्धा नाहीयेत दोन्ही फलंदाज. थोडंसं पेशन्स, कारण 2 अगोदरच बॅटर आउट झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये रिस्क घेऊन फायदा नाहीये हे मात्र बरोबर माहिती होतं अक्षय पाटीलला सुद्धा. धावा 2 पुढे जाईल स्कोर 11 वर. लोबा फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केला होता. पिडॉनला इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धाव फलकावर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना गावदेवी CSK सिद्धी करवले 2 गडी बाद 11 धावा. मावलेत. दुसरं षटक घेऊन स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान बुर्दुल टीम कडून गोलंदाज सुधीर पाटील. सेकंड पॉवर प्लेचे षटक आहे. 8 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. 3 बाहेर आहेत, एक मिड विकेटला आहे, दुसरा लॉंग ऑनला आहे आणि तिसरा एक्स्ट्रा कव्हर. कट केले बॉल, स्लॅश केला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावा करता पहिलाच बॉलवर चौकार. फिफ्टीन ऑन बोर्ड. 15 धाबा. थोडा रूम दिला होता सुधीर पाटील ऑफस्टमच्या बाहेर आणि त्याचाच फायदा मात्र उठवत असताना अक्षय पाटीलने खातं उघडलंय. अक्षय पाटील समोर ठोकतोय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पाहूया पंचांचा निर्णय. दुसरा लगातार चौकार. सुधीरवर पहिल्या 2ही बॉलमध्ये 2 चौकार. अक्षय जो पहिलं षटक नॉन स्ट्राईक एंडवरच व्यतीत केलं होतं त्यानं. स्ट्राईक मिळाली नव्हती, सलामीला आलेला फलंदाज, परंतु जशी स्ट्राईक मिळाली 400च्या स्ट्राईक रेटला मैदानामध्ये थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, ग्लास करण्याचा प्रयत्न केला होता. लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावर. 20 रन सोनोबोर. गावदेवी चषक 2026 पिसारवेची नाईट स्पर्धा आपण एन्जॉय करताय. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात, सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. सुधीरचा बॉल. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, नाईसली टायमिंग, व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक. बॉल जाईल सीमा पार. 6 षटकार.
करून खरं तर एक्झिक्यूट केला हा फटका. ऑफस्टमच्या बराच बाहेर होता आणि तिथून मात्र काय टायमिंग दाखवलंय. 2 चौकार 1 षटकार आक्रमण केले सुधीरवर. सुधीरवरचं आक्रमण मात्र पाहूया थांबलं जाईल का. इकडे मात्र लॉंग ऑफला झेल टिपलाय आणि अखेरीस मात्र हे वादळ शमवलंय. अक्षयला मात्र बाद व्हावं लागेल. हा तिसरा धक्का लागलाय तो CSK सिद्धी करवले टीमला. अपील हलकीशी पाहायला मिळाली. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. थोडासा दुरून हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता आणि हा डॉट बॉल. SS ट्रान्सपोर्ट संदीप शांताराम मात्रे कुटार यांच्या वतीनं बंटीसाठी लगातार 3 षटकारांना 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सुधीर पाटील थोड्याशा धावा यावरमध्ये येताना दिसल्यात. हो कट केला. इकडे मात्र गलीमध्ये हा झेल उडालाय आणि आणखीन एक मोहरा मात्र गमावेल. CSK सिद्धी करवले टीमला लागलेला हा चौथा धक्का. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावा आहेत त्या 4 गडी बाद 26 धावा. पॉवर प्ले मध्ये 13च्या सरासरीनं धावा आल्यात. 26 धावा नॉट बॅड. परंतु 4 फलंदाज गमावलेत आणि हा चिंतेचा विषय आहे. तो आई गावदेवी CSK सिद्धी करवले टीमच्या दृष्टिकोनातून 13च्या सरासरीनं धावा येणं हे नक्कीच चांगलं लक्षण होतं. परंतु फलंदाज उभे न राहणं इकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. पाहूया तिसरं षटक. गोलंदाजी मार्क प्रसज्ज होते आदर्श पाटील. बंटी ऑन स्ट्राईक. बंटीसाठी हे पारितोषिक बरीचशी आहेत. लगातार 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे मात्र बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पॅटची एज घेतली आणि विकेट किपरनं मात्र झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन फॉर CSK टीम. 5वा धक्का लागलाय. निम्मा संघ गारद होत असताना सिद्धी करवले. झालंय त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. जय भोलेनाथ. गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर 5 फलंदाज बाद केलेत आतापर्यंत स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान बुर्दुल संघानं. बुर्दुल संघासाठी शुभेच्छा आल्यात. समाधानजी ठाकूर मुरबी आणि त्याचबरोबरीनं रोहितजी पाटील 10 सरकार बुर्दुल यांच्या वतीनं ह्या शुभेच्छा आल्यात.
त्यांच्याही शुभेच्छांचा स्वीकार. इकडे मात्र प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून पुन्हा एकदा दूर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली आणि पाठीमागे झेल टिपलाय. 6वा धक्का सिद्धी करवली टीमला. अगेन्स्ट द लेग ब्रेक, नॅचरल स्विंग, थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न होतोय. सोपं नाहीये, कारण जेव्हा बॉल बाहेर निघतात, हातभर जास्त बाहेर वळतात, तेव्हा तुम्ही ऑन द राईज नाही खेळू शकत. बॅटला आउटसाइड एज लागण्याची 100% भीती असते आणि तेच घडलंय. मघाशी सुद्धा तसंच घडलं होतं. गलीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला, तिकडे सुद्धा फलंदाज बाद झाला. आणखीन एक फलंदाज शॉर्ट थर्ड मॅनला बाद होताना आपण पाहिला. आणि त्याचमुळे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये धावांचा वेग वाढवला होता गावदेवी CSK सिद्धी करवली टीमनं. परंतु सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर 26/6. आता या नाजूक परिस्थितीमधून मार्ग काढावा लागेल. परंतु आदर्श ऑन हॅट्रिक नाव. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आदर्श पाटील. नवीन बॅटर समीर पाटील. इकडे हॅट्रिक बॉल सादर करण्यासाठी सज्ज आदर्श. लेफ्ट ओव्हर विकेटना फ्री बस खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र अपील झाले आणि फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक संपादित करतोय आदर्श पाटीलनं मात्र कारनामा केलाय. गावदेवी चषकामध्ये 2026च्या पिसारवीच्या स्पर्धेमध्ये मुदुल टीम कडून षटक. आदर्श पाटीलनं सलग 3 फलंदाजांना बाद केलाय आणि विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा केलाय. आणखीन एक धक्का, हा 7वा धक्का लागलाय CSK टीमला. स्वरूपाची गोलंदाजी केली आणि खास करून अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि त्याचमुळे त्याला सफलता प्राप्त झाल्यात. एक शिस्त आपण म्हणतो ना गोलंदाजी मधली, आणि ती शिस्त, ती डिसिप्लिन त्यानं मेंटेन केले. बरोबर चेंडू लाईन आणि लेंथवर ठेवला आणि त्याचे चेंडू हातभर बाहेर बळतात आणि त्याचाच फायदा सध्याच्या घडीला आदर्शला झालाय. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अजूनपर्यंत या ओव्हरमध्ये रन आलेली नाहीये आणि त्याच एका धाबेसाठी मात्र शोध सुरू आहे तो CSK सिद्धी करवले संघाचा. 26/7 अशी थोडीशी केबिलवाणी अवस्था पाहायला मिळते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अपील मात्र त्या ठिकाणी झाले आणि फलंदाज आणखीन एक धक्का दिलाय. आदर्श पाटीलला आपल्या ओव्हरमध्ये मिळते ही 4थी सफलता. पुन्हा एकदा बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता आणि इकडे मात्र आदर्श पाटील काय बॉलिंग केले आतापर्यंत. एकही धाव दिलेली नाहीये. 5 बॉलमध्ये आणि 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. पाच बॉलमध्ये WWW एवढंच फक्त बघायला मिळाले आतापर्यंत. एकही धाव नाही. या स्पर्धेचा विचार केला गावदेवी चषकामध्ये एक मेडन आलं होतं उंबारली संघाकडून. ज्युनियर प्रेमचं निर्धाव षटक होतं. मेडन टाकण्याचा कारनामा यापूर्वी मात्र उंबारलीच्या प्रेमच्या नावावर आहे. इकडे दुसरं निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा आता मात्र स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान बुरदुलचा गोलंदाज आदर्श पाटील करणार का. सुपर बॉलिंग आणि खास करून मन सुद्धा स्थिर ठेवलंय त्यानं. कोणताही वेगळा चेंडू करण्याचा प्रयत्न केला नाहीये, कारण बऱ्याच वेळेला विकेट्स आल्यानंतर अनेक गोलंदाज थोडासा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मघाशी सुद्धा म्हणालो होतो जी डिसिप्लिन आहे बॉलिंग मधली आणि तीच बरोबर त्यानं मेंटेन केलंय आणि त्याचमुळे इकडे मात्र 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला या ओव्हरमध्ये. हा षटकामधील शेवटचा बॉल आहे
अगोदरच विकेट हॅट्रिक सुद्धा प्राप्त केले याच ओव्हरमध्ये आणि निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. पाहूया 10व्या क्रमांकाचा फलंदाज मुकेश ऑन स्ट्राईक. कटकण्याचा प्रयत्न इकडे मात्र पाहूया कोणती प्रतिक्रिया नाहीये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदर्शसाठी. विकेट हॅट्रिक, 4 विकेट्स विथ मॅडन ओव्हर. निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा मात्र गावदेवी चषक 2026 मध्ये स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान बुर्दुलचा खेळाडू आदर्शनं मात्र केलाय. आणि हे होतं निर्धाव षटक. 26-8 3 षटकांचा खेळ समाप्त. आणि CSK सिद्धी करवल्या. गावदेवी संघ मात्र थोडासा टेन्शन मध्ये. प्रतीकचा पहिलाच बॉल, हा हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग गॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या षटकामध्ये काय झालंय आम्हाला त्याची पर्वा नाहीये. इथे आता मात्र शेवटच्या ओव्हर्स मध्ये लढणार आणि तोच लढवय्या खेळ मात्र सादर करत असताना हा येतोय CSK साठी षटकार. भव्य भव्य स्वागत झाले प्रतीक कोपरकरचं. पहिलाच बॉलवर अश्विन वडवीचा हा षटकार थोडासा दिलासा देणारा ठरेल सिद्धी करवलेसाठी. ओ यावर हुक शॉट पाठीमागे खेचलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. आणखीन एक अश्विनच्या बॅटमधून येतोय चौकार. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि पाठीमागचं ओव्हर जे होतं निर्धाव षटक 4 विकेटचं. क्रिकेट असा खेळच असा आहे, कधी पालटेल ना याचा नेम नाहीये. क्षणार्धात खेळ पालटतो आणि म्हणूनच खरं तर सर्वाधिक जास्त पसंती ज्या खेळाला दिली जाते ना आणि तेच क्रिकेट अनुभवण्यासाठी आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बाउन्स बॅक पाहायला मिळतोय करवले संघाकडून. ओ डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह आणि किरे खल्ला. लॉंग ऑनच्या वरतून षटकार. पडलंय. फटाक्यांच्या आतषबाजीत आमच्या सगळ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये आलेल्या सगळ्या मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे. हो लॉफ केले बॉल ऑन साइडला. डीप मिड विकेटला फिल्डर आहे जेल टिपलाय. भूषण पाटील त्या ठिकाणी होता आणि अखेरीस मात्र वादळ शमवलंय आणि अश्विन मडवीला मात्र इकडे बाद बाबा लागले. 42 धावा असताना 8वा धक्का 9वा धक्का CSK टीमला.
प्रतीक कोपरकर पहिल्या 3 बॉलमध्ये 16 धावा खर्च केल्या. नऊ विकेट गेल्यात म्हटलं तर शेवटची जोडी मैदानामध्ये आहे आणि ते सुद्धा विचार करावा लागेल आता मात्र फलंदाजांना. ठीक. तर या दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन झाला राजकीय क्षेत्रातील खारघर आणि या पनवेल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष आदरणीय अनिलजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी सातत्यानं अगदी एक परिवार म्हणून प्रत्येकाच्या सुखदुःखात खारघर परिसर आणि पंचक्रोशीच्या नावानं आपल्या कार्यानं समाज नेतृत्वानं दणानून सोडली असं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व अनिलजी पाटील साहेबांचं शुभागमन. त्यांचं हार्दिक स्वागत. त्या सोबतीनं पेठाळी गाव आणि पेठाळी गावाच्या कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्व हरेश केणी त्यांचं शुभागमन झालंय. त्यांच्या सोबतीनं आदरणीय उमेशजी केणी साहेबांचं आगमन झालंय. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि महेंद्र केणी साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत त्यांचं देखील शुभ स्वागतम. आणि बाबा ग्रुप या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन होतोय. त्या सर्वांचं मोस्ट वेलकम. गावदेवी ट्रॉफीच्या वतीनं तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि बलगडा क्षेत्रातील वजीर ग्रुप पेठाळी त्यांचं देखील आगमन झालं. तुमचं देखील मोस्ट वेलकम. तर प्रतीक कोपरकरच्या पहिल्या 3 बॉलमध्ये 16 आल्या होत्या. तदनंतर 3 बॉलमध्ये एकही धाव दिली नाहीये. कमबॅक केलं. 42 लॉस ऑफ 9 5वां आणि आता मात्र अंतिम षटक असेल. प्रज्वल पाटील शेवटचं षटक करेल. स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान बुर्दुल आणि आई गावदेवी CSK सिद्धी केरवले. जी बॅटिंग मात्र 6व्या क्रमांकाचा फलंदाज अश्विन मडवीनं केली. कधी तसेच काहीची बॅटिंग शेवटच्या ओव्हरमध्ये जर पाहायला मिळाली तर नक्कीच ही धावसंख्या 55च्या आसपास जर गेली तर चांगली फाईट पाहायला मिळेल. ब्लेड कट केलाय. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल सरळ डीप पॉइंट मॉडेलच्या दिशेनं 4 धाबांकरता चौकार. संभाजीदादा गोंधळी यांचं शुभागमन झालंय. या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी चषकामध्ये संभाजीदादा गोंधळी आणि बंटी शेठ पाटील. हो यावेळेस मात्र पाठीमागे फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. पहिली रन घेते दुसरीची हिंमत होईल का? कारण लास्ट विकेट आहे आणि तो सुद्धा विचार सध्याच्या घडीला कृष्णा आणि मुकेश करतात. 47 धाबा धावफलकावर आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये एखादी बाउंड्री 50च्या पुढे नेईल. आई गावदेवी CSK सिद्धी करवले संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 9 फलंदाज बाद झाले. आणि खास करून आदर्श पाटीलने टाकलेलं षटक एक मेडन ओव्हर खेळला सिद्धी करवले संघ, ज्यामध्ये 4 फलंदाजांनी विकेट्स बहाल केल्या होत्या. प्रज्वल पाटील पुन्हा एकदा. लोवर फुल टॉस बॉल समोर स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. सिंगल मिळेल. चेक. तर याच दरम्यान व्यासपीठावरती आदरणीय गोटीरामजी निकाल आणि महेशजी कुंभार यांचं देखील शुभागमन झालं. बाबा ग्रुप आणि वजीर ग्रुपचे सगळे अगदी आपले मित्र आपल्या सोबत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि व्यासपीठावरती पुन्हा एकदा आपण आमंत्रित करतोय घोटगाववरनं संभाजीदादा गोंधळी आणि बंटीदादा पाटील यांना यावं आपण व्यासपीठावरती. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर सर्वांचं सागरदादा पाटील यांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. अनिलजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष, हरेश शेठ केणी पेठाळी, उमेश शेठ केणी, महेंद्र केणी, बाबा ग्रुप, वजीर ग्रुप, गोटीराम निकाजी आणि महेशजी कुंभार या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नशीब जोरावर होता. इकडे मात्र अगदी यष्टी रक्षकाला समजलंच नाही. 2 पायांच्या मधून खरं तर मुकेशचा हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 22च्या धावा मिळाल्या. प्रवीण पाटील तुर्भे यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून यावं आपण व्यासपीठावरती. आपलं मोस्ट वेलकम. 52 रन्स ऑन द बोर्ड. हो इकडे मात्र लॉफ केले. बॉल हवेत आहे. पाहूया इकडे मात्र कोणीही प्रयत्न करत नाहीयेत. सुरुवातीला असं वाटलं होतं भूषण कदाचित पोहोचू शकला असता, परंतु त्याच वेळेला भूषणचं लक्ष
प्रतीककडे होतं. भूषण प्रतीककडे पाहत होता. कदाचित प्रतीकला असं वाटलं असेल भूषण जवळजवळ पोहोचलाय आणि त्याचमुळे कम्युनिकेशन नव्हतं, मिसकम्युनिकेशन, कॉलिंग नव्हतं आणि त्याचमुळे या 2 धाबा अतिरिक्त स्वरूपामध्ये मिळाल्या असं म्हणायला काहीच हरकत नाही. 54 धाबा धावफलकावर थोडासा सुस्थितीमध्ये वळालाय कारण या ओव्हरमध्ये 8 धाबा फार महत्वाच्या आल्यात. लोवा फुल टॉस होता, ऑन साईडला वळवल्या स्क्वालेकडे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. आता शेवटच्या बॉलवर रिस्क घेतली जाईल. ओ नाही, ऑल आउटची नामुष्कीपासून थोडासा बाचलाय जरूर, परंतु 2 धाबा मिळतील आणखीन आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल पहिलं सत्र समाप्त झालंय. आई गावदेवी CSK सिद्धी करवले अब तक 56-57 धाबांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. चला पाठीमागे शेकोटी लावले किंवा आग लावले आपण विझवून टाका. तर विनीत पाटील यांचं देखील या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. थोड्याच वेळात विनीत पाटीलचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करायचा. विनीतला विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. विनर वर्सेस विनर मॅच आहे नवना दादा. हां सॉरी, फ्रेश मॅच आहे. आदर्श थोडंसं मॅच अनाऊन्स करून घ्या तिकडनं एकदा. टीम नेम्स प्रॉपर एक्झॅक्टली बघा कोण खेळत आहे कोणासोबत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस पडल्याचे कॅप्टन उपस्थित झालं. उसरली टीम आहे. टीम उसरली त्यांना फाईट करायला. ओके चला, उसरलीचे कॅप्टन आपण या टॉससाठी आपण नाणेफेकीचा कौल करतोय. अनिल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अनिल कॉइन स्पिन केला जाईल. 5 ओव्हर मॅच. टीम उसरली कॅप्टन लक्ष सुद्धा मोबाईल 2 मिनिटं बाजूला ठेव फक्त. 5 ओव्हर मॅच पर इनिंग 1 DRS कंपल्सरी चेस आणि एनी हाव 4 ओव्हर्स 20 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. या आपण टॉस करूयात. अनिलजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष दादांना विनंती आहे, दादा आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन इकडे स्पिन करतोय. तर या आपण टॉस करूयात. हेड सेट टेल छापा काटा करायचा. चला आपण टॉस कॉइन स्पिन करूयात आणि टॉस जिंकला या मॅचचा टीम उसरली. निर्णय फिल्डिंग. ओके, ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. खूप सारं स्वागत दोन्ही टीमचं. चला काही सन्मानाकडे आपण वळतोय. सानवी 11 पडलेगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम उसारली खेळेल. या व्यासपीठावरती आपण आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अनिलजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करत आहोत आणि हा सन्मान केला जाईल आदरणीय दर्शन शेठ म्हात्रे आणि एकनाथ शेठ म्हात्रे आणि नंदू शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. टीम सिद्धी करवलेला एक पारितोषिक आहे संदीप शांताराम म्हात्रे यांच्या वतीनं SS ट्रान्सपोर्टच्या वतीनं. हॅट्रिक घेतली कोणत्याही बॉलरनं तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी त्यांना दिलं जाईल. टीम सध्या मैदानावरती खेळती आहे. या ठिकाणी आपण पाहता एका बाजूला बुर्दुला, दुसऱ्या बाजूला सिद्धी करवल्या. आपल्याच विभागातील 2 नामवंत संघांमध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं प्राईम टचमध्ये दोन्ही टीम्स. त्यामुळे मॅच चांगली होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि टीम बुर्दुल आणि टीम CSK करवले ऑल द बेस्ट. हरेश शेटकेनी पेठाळी यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. तर हरेश शेटकेनी पेठाळी यांना विनंती आहे यावं दादा आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि हरेश दादाचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. या ठिकाणी आदरणीय दर्शनदादा म्हात्रे आणि एकनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. 1-2 मिनिटं फक्त आंबास सगळे सन्मान आपण पटापट कव्हर करू आणि मॅच स्टार्ट करू. उमेश केनी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. उमेश केनी यांचा सन्मान आपण करतो. सागर पाटील यांचे सगळे अतिशय जिवलग मित्र आहेत आणि ते या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सागर पाटील आणि एकनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. आताच काही दिवसांपूर्वी सागरदादांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. छत्रपती ट्रॉफीचे सर्वेसर्वा आदरणीय कमलाकर शेठ पाटील यांच्याकडनं सिद्धी करवले टीमला ऑल द बेस्ट आला. या उमेश केणी यांचा सन्मान झाला. महेंद्र केणी यांचा सन्मान आपण करतोय. तर महेंद्र केणी, उमेश केणी यांचा सन्मान झाल्यानंतर आपण महेंद्र केणी यांना सन्मानित करणार आहोत.
तर बाबा ग्रुप सर्वांनी या. बाबा ग्रुपचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तर बाबा ग्रुपची सगळी जी टीम आपल्या सोबत आहे सर्वांनी या. बाबा ग्रुपचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. नेक्स्ट मॅच जेव्हा टीम मैदानावरती उसारली खेळ, वल्लभ गावाची शान आणि वल्लभ गावाचा सन्मान, आदरणीय भोलेनाथ शेठ पाटील हे नाव जरी कानावरती पडलं लगेच समोर नाव येतं अथर्व इंटरप्राइजेस, आणि त्याच नावानं आज टीम उसारली खेळताना पाहायला मिळेल. भोलेनाथ शेठ पाटील पुरस्कृत अथर्व इंटरप्राइजेस टीम गावदेवी उसारली. तर दोन्ही पुरस्कर्त्यांचं हार्दिक स्वागत. हा बाबा ग्रुपचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. या आपण मॅच सुरू करूयात. अजून काही पाहुण्यांचा सन्मान जरूर बाकी आहे, मात्र तत्पूर्वी कॉम्बॉक्समध्ये करूया आपण बदलाव आणि आवाज आपण ऐकूयात बेलवली गावाचा, जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सातत्यानं सोशल मीडिया असू दे, ऑन ग्राउंड असू दे, जो आवाज ट्रेंडिंगला आणि प्रेक्षकांना ऐकायला आवडतो, आमचे जिवलग मित्र दिनेशजी पाटील सर. आणि त्याआधी आपण ऐकत होतात आवाज पळसपे गावाचा, जो आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक असेल मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ऐकला. दीपकजी पाटील सर आपल्या सोबत होते. दोन्ही मित्रांचे धन्यवाद. आता आपण बोलूयात बंधूंकडे. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. 56 धावा पूर्वार्धामध्ये बोर्डवर लागल्या, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जमेची बाब आदर्श पाटीलनं तब्बल 4 विकेट्स कमावल्या आणि मेडन षटक टाकूनही 56 धावा बोर्डवर लागल्या. याचा अर्थ असा आहे की 5 षटकामध्ये या धावा तशा कमी नाही आहेत. या धावा 26 धाव्यांवर 8 विकेट होत्या. त्यानंतर पार्टनरशिप बिल्टअप झाली, महत्त्वपूर्ण भागीदारी अश्विन मडवी आणि मुकेश पाटीलनं ती भागीदारी रचली आणि त्यानंतर मात्र 56 पर्यंत हा स्कोरबोर्ड घेऊन गेले. तर एका बाजूला आपण पाहणार आहात अथर्व इंटरप्राइजेस कानपोली भोलेनाथ शेठ पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला घोडगावातील दोस्ती दुनियादारीतील एक दिग्गज नाव आणि सन्माननीय प्रभाग 1चे नगरसेवक, आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व नितेशदा पाटील यांचे जीवलग यारो का यार बंटीदादा पाटील, त्यांची लाडकी कन्या सानवी 11 पडलेगाव या नावानं सानवी बंटी पाटील पुरस्कृत टीम पडलेगाव खेळताना दिसेल. तर दोन्ही पुरस्कर्त्यांना विनंती आहे यावं आपण व्यासपीठावरती. बंटीदादा पाटील आणि संभाजीदादा गोंदी आणि भोलेनाथ शेठ पाटील वल्लभ आपलं सहर्ष स्वागत आहे. काही सन्मान अजून बाकी आहेत. दिनेश सर थोडा थांबवतो कारण मान्यवरांना आपल्यातून रजा घ्यायची आहे. आदरणीय गोटीरामजी निकाजे त्यांचा शुभ सन्मान केला जाईल एकनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. गोटीरामजी निकाजे यांचा सन्मान आपण करतोय आणि एकनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. गोटीरामजी निकाजे यावा आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. त्यानंतर महेशजी कुंभार आणि प्रवीण पाटील तुर्भे तिघांना विनंती आहे या आपण, कारण मॅच देखील सुरू आहे. आपल्या तिन्ही मित्रांचा सन्मान आपण करतोय. गोटीरामजी निकाजे, महेशजी कुंभार आणि प्रवीण पाटील तुर्भे यांचा शुभ सन्मान एकनाथ शेठ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करतोय. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. वाढदिवस मात्र साजरा केला जाईल. आपण पाहतोय मंचावरती चांगला फटका आहे, चांगला फटका. इथून मात्र आपण पाहतोय गलीमधून बॉल ट्रॅव्हल झाला, सरळ गेला सीमारेषा बाहेर. पॉईंटचा क्षेत्ररक्षक फक्त एकटक न्याहाळत राहिला आणि बॉल मात्र काढतोय सीमारेषा. आलाय हा चौकार. वाढदिवस वाढण्याचा, खुलण्याचा आणि फुलण्याचा दिवस. कमी झालं वय हे विसरून आनंद साजरा करण्याचा तर दिवस. आदरणीय चरपट शेठ म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालंय. त्या सोबतीने नवनाथ शेठ म्हात्रे थोड्याच वेळात वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. एका ओव्हर ब्रेक नंतर डीजे मास्टर बर्थडे सॉन्ग आपल्याला रेडी ठेवायचा. राहुल पाटीलचं पहिलं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत 5 बॉलमध्ये धावा दिल्यात फक्त 6. महेश पाटील, अजय बॉम्बे ताकदवान फलंदाजीचा क्रम स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान गावदेवी बुर्दुल संघामध्ये जरूर आहे, परंतु सगळ्यात मोठी जमेची बाब आई गावदेवी CSK सिद्धी करवल्याची ताकद आहे गोलंदाजी. आणि तीच ताकद बॅटर वर्सेस बॉलिंग यामधला हे द्वंद्व आहे. फटका फसलाय, झेल मात्र टिपलाय. ओमकार पाटीलनं टिपलेला झेलवर महेश पाटील होईल झेलबाद. षटक क्रमांक 1 मात्र संपलं. धापाकर धावा लागला 1-6 आणि वळूया आपण लगेचच ओमकार सरांकडे, ओमकारजी शेट्टी सरांकडे, जिथे वाढदिवस संपन्न होईल. लालचंद पाटील आणि DK पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आपण वाढदिवस साजरा करतो आपल्या मित्राचा विनीत पाटील, त्याचा वाढदिवस आहे. चला या विनीतचा आपण वाढदिवस साजरा करूया. डीजे मास्टर बर्थडे सॉन्ग प्ले करा. बेली पाटील साहेब ते देखील उपस्थित आहेत. सगळ्या
फुलांचा झेला वेलीवर झुलत झुलत राहतो आणि सारा आसमंत दरवळून टाकतो. खास खास आप्तमित्र भेटीसाठी येतात. दूरचं कोणी फुलं तर कोणी शब्द धाडतात. शुभेच्छांचा सडा अंगणामध्ये पडतो आणि आपण सारे त्याला वाढदिवस म्हणतो. हा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचा साक्षीदार बनावा. खूप मोठा हो, आईवडिलांचं नाव मोठ्या अभिमानानं घ्यावं, एवढी उंच भरारी घे, यशवंत हो, हीच या वाढदिवसानिमित्तानं तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सिद्धी करावला म्हटलं की कृष्णा म्हात्रे हे नाव कोण विसरेल मित्रांनो. खऱ्या अर्थानं विचार केला ना तर शिवयुवा माध्यमातून अतिशय उत्तम दर्जाची शिवजयंती आपण 19 फेब्रुवारीला अनुभवली, पाहिली. आणि तिथे मात्र ते कृष्णाजी म्हात्रे यांचं मंचाकडे आगमन झालं. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. व्हाईट बॉलची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धावा आल्या त्या म्हणजे तब्बल 6 धावा. आणि नंतरच्या मात्र समीर पाटीलचा पहिलाच बॉल वाईड. 57 धावा हाच मोठा फॅक्टर मी म्हणेन की सिद्धी गिरवले संघानं उभा केलाय. 26 वर 8 होते. रिस्क बनतीये. प्रश्न निर्माण केला जाईल, नेमकं काय घडलंय. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. समीर पाटील सरळ धावत आला, बॉलला उचलला. अजय बॉम्बेची पहिल्यांदा रन घेण्याचा प्रश्न नव्हता. धावला परंतु समीर पाटीलची ही डायरेक्ट हिट अजय बॉम्बेला नेमकं काय करायला लावेल. डायरेक्ट हिट खूप दूर राहिला आणि तिथे मात्र रनआउटच्या रूपानं एक मोठी विकेट. अजय बॉम्बे लेफ्ट हँडर बॅटर्स मात्र तंबूच्या आश्रयाला. कमालीचा खेळ. खऱ्या अर्थानं दीपक पाटील सर विचार केला नाही सामन्याचा तर पूर्वार्धामध्ये 8 बाद 26 धावसंख्या होती आणि 8 बाद 26 वरना ज्या वेळेला बुर्दुल संघाने या 56 धावा मोजल्या ना. सर थोडं डिस्टर्ब करतो, सॉरी. आदरणीय लालचंद पाटील साहेब आपल्या सोबत आहेत, त्यांचं करूया स्वागत. आणि त्या सोबतीनं राजेश पाटील सिद्धी करवलं त्यांचं देखील इकडे आगमन झाला, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. समीर पाटीलचा कमालीची रनआउट, कमालीची अफलातून डायरेक्ट हिट. अकोट टप्प्याचा बॉल इथे मात्र स्विच हिट पाहिला आणि अभि पाटीलनं अभि नाही तो कभी नाही हीच संधी धावा जमवण्याचं असा इशारा केला आणि डीप थळव्यांमधून मात्र सीमारेच्या बाहेर हा चौकार. दोस्ती, दिल दोस्ती आणि दुनियादारी. देवानं रक्ताची नाती जरूर बनवली, आपल्याला पृथ्वीतलावर जन्माला घातलं, परंतु मैत्रीचं नातं जोडायला तो विसरला. परंतु माणूस जन्माला आल्यानंतर पृथ्वीतलावर त्यानं पहिल्यांदा मैत्रीचं नातं निर्माण केलं. हीच मैत्री माणसाला जगायला शिकवते, हीच मैत्री माणसाला लढायला शिकवते. नेमकी दुनियादारी काय हीच मैत्री दाखवते. त्याच्यामुळे सर्वश्रेष्ठ नातं हे मैत्रीचं कायम राहिलं आहे. पण मैत्री जपा मनापासून. मैत्रीमध्ये कधीही दुःख येऊ नये. सुखामध्ये सोबत राहा, परंतु दुःखामध्ये आधार बना. त्याच्यामुळे मैत्री सदैव कार्यदक्ष राहील. आणखीन एक फलंदाज अभि पाटील बॅक टू डगआउट. आणखीन एक फलंदाज समीर पाटील कमालीचा खेळ दाखवतोय आणि इथे मात्र पाहिला आणखीन एक फलंदाज होईल बाद. समीर पाटीलची ही गोलंदाजी मी मगाशी म्हटलं, ज्या वेळेला सामना पूर्वार्धामध्ये सुरू होताना टॉस जरूर बुर्दुल संघानं जिंकला, CSKनं जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्याचं कारण मुख्य होतं, मी सांगितलं होतं मुरबी संघ ज्या वेळेला खेळत होता त्यावेळेला की टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजीचा निर्णय ना हा बऱ्याच वेळेला रिस्की राहतो. रन्स एकतर खूप बनतात किंवा रन्स बनत नाहीत, परंतु रन्स खूप बनतात किंवा बनत नाही या दोन्ही गोष्टी पूर्वार्धामध्ये पाहिल्या. 8 बाद 26 रन बनत नाही आणि शेवट केला 5 षटकामध्ये 56 पर्यंत. आणि जिथे 56 धावा उभ्या केल्या ना तिथेच आई गावदेवी CSK सिद्धी करवळे संघानं
आपली कमांड या सामन्यावर कमावली आहे. अजय बॉम्बेसारखा ताकदवान फलंदाज रनआउट झाला. आता मात्र सुधीर पाटील आणि भूषण पाटीलवर भली मोठी जबाबदारी आहे या सामन्याला कलाटणी द्यायची असेल ना, कारण एका बाजूला गोलंदाजीचा तोफखाना आहे. आई गावदेवी CSK सिद्धी केरवळे संघाची गोलंदाजी ही त्यांचं मुख्य ब्रह्मास्त्र राहिलं आहे. परंतु बुर्दुल संघाच्या विषयी एवढंच सांगेन, ओवल्याच्या टुर्नामेंटमध्ये बामणडोंगरी संघाला फक्त पराभूत करू शकले नाहीत, फक्त पराभूत करू शकले नाहीत, एवढाच त्यांचा पराक्रम राहिला. काय लढला होता संघ. 6 बॉल 6 धावा ते जमल्या नाही, परंतु पहिल्या सगळ्या धावा त्यानं चांगल्या जमवल्या होत्या. तोच खेळ, तीच रणनीती, तोच डाव पुन्हा आखावा लागेल आणि मोठ्या फटक्यानेसी या सामन्याकडे त्यांना वळावं लागेल. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावपळाकडे धावा लागल्या, त्या 3 बाद 13 धावा. 57चा पाठलाग करायचा आहे. 18 बॉलमध्ये तब्बल 44 धावांची गरज आहे. त्या 44 धावांचा खेळ आता मात्र कसा राहील हे येणारी वेळ ठरवेल. पण काही सन्मान आता या ठिकाणी पूर्ण करतोय. तर या संदीपजी शांताराम म्हात्रे साहेबांना विनंती आहे यावं आपण व्यासपीठावरती. गोटीरामजी निकाज यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. गोटीराम निकाज यांना विनंती आहे यावं आपण नंदुशेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करू. लालचंद्र पाटील करवले त्यांचा सन्मान केला जाईल. तर लालचंद्र पाटील करवले आपल्याला विनंती आहे यावं आपण आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. तर लालचंद्र पाटील करवले त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचा पारितोषिक आहे आदरणीय संदीप शांताराम पाटील यांच्या वतीनं सिद्दीक करवलेच्या गोलंदाजांना DK पाटील करवले यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. तर DK पाटील दादा आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. DK पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मंचावरती आपण करतोय. आणि DK पाटील यांचा देखील शुभ सन्मान आपण करूयात नंदुशेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्त. DK पाटील यांचा शुभ सन्मान आपण करतोय. मॅच देखील खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या महाराष्ट्रातील टेबल टॉपर्स टीम आपल्याला पाहायला मिळतात. तर सगळ्यांचा विशेष आभार आणि DK पाटील यांचा सन्मान आपण करूयात नंदुशेठ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्त. भूषण पाटील TDPL मध्ये उबदार खेळानं सगळ्यांना प्रभावित केलं. तो भूषण पाटील जबाबदारी मोठी आहे, परंतु मोठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी सदैव तत्परच असतो. असाच काहीसा खेळ भूषण पाटीलचा राहिला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उंचावला हाय अँड हँडसम 6 रन्स. सामन्यामध्ये साहिलची पाहिली, काय सुंदर फलंदाजी. असाच खेळ भूषणचा. आशा पल्लवित केली मागच्या बॉलवर, परंतु ती आशयाला लगेचच पूर्ण विराम दिला कृष्णा पाटीलनं. सुंदर बॉल ट्रॅव्हल केला, बॅटची एज लागली आणि कीपरनं मात्र कोणत्याही प्रकारची चूक न करता तो लिलिया झेल टिपला आणि फलंदाज मात्र भूषण पाटील तंबूच्या आश्रयाला.
खुटारी गावचं आदर्श व्यक्तिमत्व बाबू किंग म्हणून ओळख राहिलेले संदीप शांताराम मात्रे साहेब खुटारी यांना विनंती केली दादा आपण या कक्षेमध्ये आपलंही सहर्ष स्वागत, तेही सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. संदीप शांताराम मात्रे खुटारी बापू किंग ही ओळख राहिली आहे. मग क्रिकेटच्या सामन्यांसाठी सदैव हे माणूस उपलब्ध असतात. संदीप दादा तुमचंही सहर्ष स्वागत. बनवलाय हाही बॉल बनवला, इथे मात्र फाईन लेगच्या मधून एक उत्तम फटका कनेक्ट केला आणि प्रतीक कोपरकरच्या बॅटमधला हा तडाखा चौकार. पाटीलच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 1 विकेट आणि 11 धावा आतापर्यंत आलेत. अजूनही समीकरण जर पाहिलं 14 बॉल 33 धावा, सामना संपला नाहीये. बनू शकतो सामना बनू शकतो असं वाटत असताना जणू काही सिस्टीमच केली आहे ती, म्हणजेच बुर्दुळ संघानं एक मोठा फटका लगवायचा, पुढच्या बॉलला आऊट व्हायचा, तंबूच्या आश्रयाला जाऊन बसायचा. काय गोलंदाजी राहिली आहे. मोठा फटका खाल्यानंतर लगेचच पलटवार होतो आणि याच षटकामध्ये दुसरी विकेट कृष्णा पाटील मात्र कमावतोय. जणू काही ना ठीक. तर जम्मू काश्मीरवरून आपले रोहिंजनचे सध्या जे एन्जॉय करतात जम्मू काश्मीरच्या, खरं तर सगळ्या अतिशय सुंदर पर्यटन स्थळाला एक क्रिकेटला धर्म मानणारा आणि एक चांगला खेळाडू धीरज पाटील यांच्याकडनं आपल्या लाडक्या नवनाथ म्हात्रे यांच्या दिदीला रियांशीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि रियांशी दिदीचा वाढदिवस अगदी आज खूप जोरात थाटामाटात सुरू आहे. आपल्या पूर्ण कॉम्बॉक्स प्रेक्षक आणि ते उपस्थित तमाम संघांच्या वतीनं रियांशी नवनाथ म्हात्रे दिदीला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट बॉक्स. तर नक्कीच जम्मू काश्मीर म्हटलं ना ओमकार शेट्टे सर, तर 67 वर्षाचा इतिहास घडला आणि रणजी ट्रॉफी त्यांनी मात्र फटकावली. याबद्दल त्यांचंही विशेष कौतुक करूया. आपण मागचा झेल पाहिला, जणू काही 2 भावाने विचार केला की घरातल्या घरात खेळायचं की काय. कृष्णा आणि बंटीनं, कृष्णाचा चांगला बॉल राहिला, नवीन फलंदाज योगेश पाटील 1 रन्स मात्र कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण कमालीचं क्षेत्ररक्षण, फेकी खराब. या फेकीवर जर बॅकअप नीट नसताना तर 2-4 नाही 8 धावा आल्या असत्या असंच काही वाटलं. ज्या प्रकारची फेकी, क्षेत्ररक्षण अपाट सुंदर होतं, परंतु फेकी जेवढं सुंदर क्षेत्ररक्षण केलं ना तेवढीच खराब. शेवटच्या बॉलवर 2 धावा आणि या 2 धाव्यानं मात्र योगेश पाटीलनं स्वतःचं खातं उघडलं. 3 षटकांचा खेळ संपला, 26 धावा बोर्डवर लागल्या आणि येणारे बॉल असतील ते म्हणजेच 12 आणि 31 धावा. हे पूर्वार्धामध्ये जे स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान बुर्दुळ संघानं कमावलं होतं ना ते उर्वरित 2 षटकामध्ये गमावलं. जे गमावलंय ना तीच आता उर्वरित 2 षटकामध्ये कमवायचं आहे. संधी इथे मात्र तेवढीच आहे, संधी तेवढीच समान आहे. 12 बॉल 31चं समीकरण आहे. समीकरण फार अवघड नाहीये, समीकरण फार कठीण नाहीये. या धावा क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये अनेकदा होताना पाहिलेत, परंतु मागच्या या पूर्वार्धामध्ये सिद्धी करवळे संघानं जे कमावलंय ना ते गोलंदाजांनी आत्तापर्यंत रोखून धरलंय. परंतु एका बाजूला स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान गावदे बुर्दुळ संघ या 12 बॉलमध्ये 31 धावा करण्यासाठी मात्र हे 2 फलंदाज जीवाच्या आकांताने प्रयत्न करतील. परंतु आमची ताकद ही गोलंदाजी आहे. ती गोलंदाजी या धावा रोखून धरेल का? या मैदानावरती 105 धावांचा उच्चांक आहे. ती गेम वेगळी, त्या टीम वेगळ्या आणि आमचा खेळ वेगळा. तो वेगळा खेळ.
12 बॉल 31चं समीकरण आहे आणि 12 बॉल 31 15.50च्या सरीसरण धावा जोडायचे आहेत. 2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये सामन्याला यू टर्न देतील सरळ सरळ. तर यू टर्न कसा राहील गोलंदाजीच्या मार्कवर ओमकार पाटील. रमणजी म्हात्रे व्हाईट बॉलची सांगता होते. रमणजी म्हात्रे म्हणजेच ओमकारजी पाटील यांचे मामा यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाची बक्षीस. लालचंद पाटील साहेब द फादर ऑफ ओमकार. मी मगाशी म्हटलं सकाळी आल्या इथे दुपारी वडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू सांगताय माझ्या मुलाने काहीतरी कमावलंय. क्रिकेटमध्ये वडील येत आहेत सामना पाहतायत आणि त्यांना मात्र सुधीर पाटीलला हा झेल सुधीर पाटील परतलाय. तर द्विचषक 2026 मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. बहुमूल्य विकेट सुधीर पाटील डिपार्ट. 11 बॉल 30 धावांची गरज आहे. पूर्वी कृष्णा म्हात्रे सर मॅच खेळायला गेल्यावर वडील मागून काठी घेऊन यायचे. काम सोडून खेळायला आलास म्हणून मार मारायचे. परंतु पिढी बदलली, दिवस बदलले, सुगीचे दिवस आले आणि आज वडील आपल्या मुलासोबत मॅच बघायला येतात. आपल्याच गाडीमध्ये घेऊन. एका बाजूला आपण अनिल दादा पाटील यांना स्क्रीनवर पाहतोय. विघ्नेशसारखा अनमोल हिरा या माणसानं जन्माला घातला. लेदर क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला. त्या आदरणीय अनिल दादा पाटील यांचंही सरचे स्वागत करूया. हा सामना बनू शकतो. थोडासा गाफील राहिला आहे. CSK सिद्धी करवल्याचा हा शतरक्षक त्याच्यामुळे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालं. या 2 धावा या बॉलवर आल्या आणि इथे डबलकर धावा लागल्या. त्या तब्बल 29 10 बॉल आणि 28 धावा. जगदीश पाटील, योगेश पाटील हवेत राहिला बॉल. कव्हर पॉईंटला बॉल ट्रॅव्हल झाला. तिथून मला गिरकी घेत सिंगलला डबल. या धावा जोडल्या जात आहेत. या षटकामध्ये कशाही करून 15 वसूल करायच्या आणि अंतिम षटकामध्ये हा सामना सजवायचा अशी काही रणनीती आहे. जगदीश पाटीलच्या बॅटचा हा तडाखा. 2 धावा मात्र येत आहे त्या बॉलवर. 31 धावा बोर्डवर लागत आहेत. 57चा पाठलाग करायचा आहे. 9 बॉल आणि 26 धावा. 9 बॉल आणि 26 धावांची गरज. एक मच निडेड मोठा फटका. मच निडेड फटका आहे. टप्पा पडल्यानंतर उचली मिळते जरूर, पण शतरक्षकांना मात्र कमालीचं एफर्ट दाखवलं. त्या बॉलला हवेतच लिलिया टिपलं आणि 1 बाउन्स झेलत मात्र फेकला. लॉंगॉनच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला. 1 रन्स आली. एका रन्सनं फार मोठा फरक सिद्धी करवले संघाला पडत नाहीये, परंतु मोठ्या फटक्याची नितांत गरज येऊन ठेपली आहे ती स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान गावदेवी वर्दुळ संघाला. भरधाव वेगानं येणाऱ्या बॉलला मात्र उत्तर नाहीये. लेग बाईची रन्स मात्र सुनीलदादा पाटील पंच देत आहेत आणि त्यांच्याकडून 1 रनचा इशारा. 33 धावा बोर्डवर लागत आहेत. धावांचा अंतर. काय गोलंदाजी राहिली ओमकार पाटीलची. ओमकार पाटीलचा कमालीचा खेळ. जगदीश पाटील या बॉलवर मोठा फटका येईल का? येईल. या बॉलवर मोठा फटका ऍब्सोल्युटली येईल. सामना आम्ही संपू दिला नाहीये. आजही ती ताकद, ती नजाकत आमच्या फटक्यांमध्ये आहे. मनगटामध्ये ताकद आहे आणि डोक्यामध्ये अक्कल आहे. दोघांचा मिलाप करत या सामन्याला मी पुढे घेऊन जाऊ असाच काहीसा इशारा करणारा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून सजवला. शेवटच्या बॉलवर मच निडेड 6 आला आणि या षटकारांना मात्र धावफलकावरती धावा लागल्या. तब्बल 39 जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 18 धावांची गरज. 6 बॉल 18 धावा. मी म्हटलं होतं की सामना क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का मानला जातो मित्रांनो, कारण क्रिकेट कोणाची मक्तेदारी चालूच देत नाही. क्रिकेटमध्ये भाकीतं नेहमीच फोल ठरताना पाहिलेत. त्याच्यामुळे तिथे
तुम्हाला लागतो फक्त संघर्ष. संघर्षही कसा झाला पाहिजे, दुःखाचं वादळ पार करून मनाला हर्ष झाला पाहिजे. तुझ्या स्वप्नांना तुझ्या जिद्दीचा स्पर्श झाला पाहिजे. सुगंध दरवळू दे तुझा सर्वत्र, नियतीने ही सलाम ठोकावा असा संघर्ष झाला पाहिजे. चेक. तर या दरम्यान अविनाशजी मडवी पोलीस पाटील आहेत सिद्धी कवले गावाचे यांचे शुभागमन ऐकून झाले. त्यांनी विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं देखील मनाच्या अंतकरणानं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच दिनेशजी मडवी, जयदाजी मडवी, सिद्धी करवले, काका पावशे, काकडवाले तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या अतिथी कक्षामध्ये आपले देखील गावठी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित गावठी चषक 26 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रतीक पाटील ज्याच्या नावावरती आतापर्यंत टेनिस क्रिकेटमधल्या 2 बाईक आहेत, परंतु स्ट्राईकवर ज्यानं सामना बनवलाय योगेश पाटील. 6 बॉल 18चं समीकरण, सिंगल रन्स कंप्लीट केली जाते आहे. थांबलाय, प्रतीकला माहिती आहे फेकाफेकी करून चालणार नाही आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित 1 रन्स त्याने घेऊ दिली आहे. 5 बॉल 17. तर याच दरम्यान पेंदर गावचे एक दमदार व्यक्तिमत्व प्रवीणजी पाटील साहेब आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहता लक्ष्मणजी पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी व्यासपीठावरती होत असताना त्यांचं देखील आयोजक नवनाथ शेठ म्हात्रे आणि गावदेवी करिअर संघ पिसारवे आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नो बॉल कॉल. नेमकं असं काय घडलं, पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहिलं आपण. पंचांचा इशारा भीमर, इट्स अ नो बॉल, नेक्स्ट बॉल फ्री हिट. हा बॉल या सामन्याला कलाटणी देईल का, कारण एक नामी संधी आहे फलंदाजाला. फ्री हिटचा बॉल मिळणार आहे, त्याच्यावर फक्त रनआउटच होऊ शकता आणि अशा वेळेला मात्र इथे रिस्क घ्यावी लागेल. रिस्क आहे तो इश्क आहे, परंतु आजकाल इश्क करायला कशाला रिस्क घ्यावी लागते. फेसबुक आहे, इन्स्टा आहे, ट्विटर आहे, हाय टाकायचं, हॅलो टाकायचं, त्याच्यामध्ये रिस्कमध्ये फार काही उरलं नाही आहे, परंतु इश्क तरीही मिळतं. इथे विदाऊट रिस्क क्रिकेटमध्ये काहीच मिळत नाही. संघर्ष जारी आहे. 5 बॉल 15 धावांचं समीकरण. प्रतीक द स्ट्रायकर मात्र योगेश ऑन स्ट्राईक. काही कमालीचा बॉल हँडल केलाय गोलंदाजानं. फ्री हिटचा बॉल होता, लेग बायची रन्स मात्र येते. एजी सरांचा इशारा आला, 1च रन्स मात्र या बॉलवर येते. कमालीचे हँडलिंग सुरू आहे. 4 बॉल 14 धावा. चार बॉल 14 धावांचं समीकरण. स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान गावदेवी बुर्दुल वर्सेस आई गावदेवी CSK सिद्धी करवले 2 संघादरम्यानचे पहिल्या फेरीतील लढत सुरू आहे. 20 बाईक या स्पर्धेमध्ये, त्या बाईकवर आम्हाला बसायचं आहे. आणखीन एक चांगला बॉल अपिलामध्ये घर करायला प्रतीक पाटील. तत्पूर्वी 1 रन्स मात्र कंप्लीट केली. लेग बाईचे आणखीन 1 रन्स येते. प्रतीक पाटीलच्या गोलंदाजीनं कमाल दाखवली आहे. 18 धावांची गरज होती. या मैदानावरती धावा बरसताना पाहिलेत, धो 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 बरसताना पाहिलेत. तिथे 6 बॉल 18चं गणित फार मोठं अवघड नव्हतंच मुळात, परंतु आता मात्र 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 3 बॉल 13, 3-13. क्लीन बोल्ड. सामन्याची मर्यादा स्पष्ट करणारा हा बॉल राहिलाय. राईट आर्म राऊंड द विकेट प्रतीक पाटील आला. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये 2 बाई का कमावलेत, मी किती सुंदर परफेक्ट ऑलराऊंडर आहे हे दाखवताना मात्र गोलंदाजीमध्ये निर्णायक बॉल हाताळला. 3 बॉलमध्ये 13ची गरज होती. या बॉलवर सिंगल जरी आली असती तरी सामना जिवंत राहिला असता, पण तसं झालं नाहीये. केला क्लीन बोल्ड. आता 2 बॉल आणि 13 धावांची गरज. तर याच दरम्यान अंजनी पाहताय नवनाथ शेठ म्हात्रे छोटे बंधू आदरणीय सोमनाथ शेठ म्हात्रे या ठिकाणी आले. त्यांना देखील विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तसेच राजूजी भरत पाटील आणि त्यांच्या समेत अजय पाटील आणि कृष्णाजी दवणे यांचा देखील शुभागमन या ठिकाणी झालं आहे. सर्वांना विनंती करतोय की आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील मनाच्या आत्न करणं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सगळ्यात जास्त विकेट घेणारा हा सामना राहिलाय, कारण या आतापर्यंत सामन्यामध्ये 16 विकेट्स कमावलेत.
डोंट माइंड बुर्दुल संघ, परंतु मी सांगतो ना की सामना तुम्ही गमावला कुठे. 8-26 वरून जिथे 56 करू दिल्या ना तिथेच तुमच्या हातून सामना निसटला असं माझं प्रामाणिक मत आहे. अशा वेळेला ती ग्रीप मिळवलेली सोडायची नसते. या बॉलवर ही आता रन्स घेणार नाही आहे बॅटर, त्याच्यामुळे 56 धावा आम्ही रोखू शकतो. अनेक वेळेला 40 धावा वाचवणारा हा संघ राहिला आहे आणि आई गावदेवी CSK सिद्धी केरवळे संघाने ते करून दाखवलं आणि अखेरकार विजयावर शिक्कामोर्तब केला.